परवानगीशिवाय आता मंत्री आणि अधिकारी यांना विमान वापरता येणार नाही। मोदींनी इंधन बचत करण्याचे आवाहन केल्यानंतर सोशल मीडियामध्ये मंत्र्यांच्या ताफ्यावर टीकेची झोड उठली होती। यानंतर राज्य सरकारने निर्देश दिले आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीशिवाय आता कोणत्याही मंत्र्याला किंवा अधिकाऱ्याला विमान किंवा चार्टर्ड प्लेन वापरता येणार नाही। राज्य सरकारने या संबंधीचे निर्देश दिले आहेत। मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या विमान यात्रांवर अंकुश ठेवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने हा निर्णय घेतला। पंतप्रधान मोदींनी पेट्रोल डिझेलची बचत करण्याचे आवाहन केल्यानंतर सोशल मीडियामध्ये मंत्र्यांच्या ताफ्यावर टीकेची झोड उठली होती। त्यानंतर राज्य सरकारने पुढाकार घेत आता मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या विमान प्रवासासाठी मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी आवश्यक केली आहे। एखाद वेळी अर्जंट असेल तरच वापरताय कोणी, खूप तातडीचं आहे। आपण बघा माझ्या वर्षभराच्या याच्यामध्ये तर मी 4-5दा आणि जेव्हा अर्जंट तेव्हाच गेलो। आमचे मंत्री जात नाही फार, मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेवढा त्यांचा इतका बिजी, राज्याचा मुख्यमंत्री फारच बिजी असतात। त्यामुळं त्यांचा तुम्ही सवाल सोडला तर राज्याचा कुठले मंत्री फ्लाईट वापरतात? खूप कमी वापरतात। वरिष्ठ मंत्री आहात, भाजपच्या मंत्र्यांना सल्ला देणार का की त्यांनी आपला ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिलाय सर्वांना। ऑलरेडी सर्व मुख्यमंत्र्यांनी स्पेशल फ्लाईट वापरण्याकरता त्यांची मंजुरी घ्यावं लागतं। मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय तुम्हाला स्पेशल फ्लाईट वापरता येत नाही। स्वतःचे मंत्री आणि स्वतःचा पक्ष हे पाळणार आहे का? रोड शो बंद होणार आहेत का? जे ताफे मंत्र्यांचे असतात ते कमी होणार आहेत का? आणि प्रामुख्याने हेच मंत्री वरपासून खालपर्यंत परदेशी जाणं असेल किंवा सोनं घेणं असेल हे टाळणार आहेत का? इंधनाची बचत करा हे मोदी साहेबांनी बनल्याबरोबर त्याच्यावर टीका करण्याचं काहीच कारण नाही आहे ना। आणि हे सर्वांसाठी लागू आहे, सर्वसामान्य माणसासाठीच नाही तर मंत्र्यापासून तर खालच्या माणसापर्यंत हे सर्वांनी याचं पालन केलं पाहिजे। आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत ते आता देश चालवण्यामध्ये त्यांना आता त्यांचं सामर्थ्य राहिलेलं नाही, हे आता सत्ता चालवण्याचे लायकीचे राहिलेले नाही। कालच सोमनाथ मंदिरामध्ये गुजरातमध्ये त्यांनी हवाई शोभाजी त्या ठिकाणी केली। मग देश स्वतः सांगेल ब्रह्मज्ञान आणि आपणच कोरडं पाषाण अशी जी भूमिका आहे ती त्याच्यातून अगोदरच माननीय राहुलजींनी सांगितलेलं होतं की हे संकट येऊ शकते, परंतु त्या केवळ निवडणुका चालू आहेत, धुमाकूळ केला, निवडणुकीचा खर्चाचा धुमाकूळ केला, इंधन प्रचंड वापरलं, आता काटकसर सांगतायत। हे काही बरोबर नाही। काटकसर सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे। मोदीचा सल्ला किंवा मोदींची सूचना किंवा जे काही निवेदन त्यांनी केलं आहे किंवा त्यांनी आवाहन केलं आहे त्या आव्हानाला पॉझिटिव्ह घ्या, स्वदेशीचा नारा स्वीकारा आणि त्या ठिकाणी विदेशी वस्तूवर मात्र त्या ठिकाणी खर्च कमी करा, एवढंच मोदीजींनी म्हटलं आहे। विधिमंडळ आमदारांचा प्रस्तावित दौरा, जपानचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला विधानसभा अध्यक्षांनी प्रतिसाद दिला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमदारांचा हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर ठाण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीनं अनोखं असं आंदोलन केलं। जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून हे आंदोलन केलं। बैलगाड्या आणि घोडागाडी वापरून आता कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले। फडणवीसांनी सुद्धा बैलगाडीनं प्रवास करावा असा टोला आव्हाडांनी लगावला। स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं। एक प्रसिद्ध घोषणा है, वारे मोदी तेरा खेल, सस्ता सस्ती दारू महंगा तेल। आज तेलाचे भाव गगनाला भिडलेत, काय नाही फरक पडत। इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60-60 गाड्या फिरतायत। सगळा तमाशा करून टाकला देशाचा। गरिबांनी मरा। त्या गोष्टीत राजकारण केलं पाहिजे असं नाहीये। शेवटी देश महत्त्वाचा आहे, देशाची इकॉनॉमी महत्त्वाची आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 24 तास देश हितासाठी त्या ठिकाणी बोलत असतात, त्यांची भूमिका असते। मला वाटतं समजून घेण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी नौटंकी त्या ठिकाणी बंद करावी आणि मला वाटतं घोड्यावरच यायचं त्यांनी रोज घोड्यावर यावं आणि त्याने गाडव्यावर प्रवास केला तरी आश्चर्य वाटाय नको, कारण जितेंद्र आव्हाड काही करू शकतील। चुका तुमच्या भुर्दंड जनतेला का असा सवाल राज ठाकरेंनी मोदींना केलाय। संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली याचं उत्तर द्या अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे। मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचं पण ऐका असा सल्ला राज ठाकरे यांनी दिलाय।
चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का, अशा शब्दात राज ठाकरे यांनी मोदी सरकारला सुनावलंय. पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर राज ठाकरे यांनी पोस्ट करत मोदी सरकारला सवाल केलेत. संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तर द्या, अशी मागणीही राज ठाकरे यांनी यावेळी केली आहे. पेट्रोल डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात, मग हे आत्ताच का सुचलं? निवडणुकीत प्रचार रोड शो करताना कोट्यवधी लिटर्स पेट्रोल डिझेल वाया गेलं तेव्हा का नाही सुचलं? अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेव्हा का नाही सुचलं? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं म्हणता, पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आता परवडतं? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात कंपनी कामावर ठेवेल का याची खात्री नाही. स्वतः पंतप्रधान 15 मे पासून 5 देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत. हे दौरे तुम्ही थांबवा, मग आवाहन करा. संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तर द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशातील जनतेला काटकसरीचं आव्हान केल्यानंतर लगेच राज ठाकरे यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. खरं तर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला देण्याच्या ऐवजी आपल्या पक्षाच्या बाबतीत, आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणासाठी आणि पक्षवाढीसाठी एवढं मोठं ट्विट लिहिलं असतं तर त्याचा जास्त फायदा झाला असता. देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे, अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली. मोदींच्या काटकसरीच्या आव्हानानंतर शरद पवारांनी ही पोस्ट केली आहे. सामान्य नागरिक, उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये अस्वस्थतेचं वातावरण असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. मध्य पूर्वेतील अस्थिर युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी 2 दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणामी होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग व्यवसाय क्षेत्र तसंच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय. या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रहिताच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया राबवणं देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्राने अधिक संवेदनशीलता, व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणं आवश्यक आहे. यासोबतच पंतप्रधानांनी देशातील अर्थतज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचार विनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणं यालाच सद्यस्थितीत सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असलं पाहिजे, असं ट्विट मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांनी केलंय. भारताकडे सध्या 60 दिवसांचा कच्चं तेल आणि गॅस साठा उपलब्ध आहे. तसंच LPGचा 45 दिवसांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही, असं आवाहन सरकारने केलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. भारताकडे 60 दिवसांचा कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूचा साठा उपलब्ध आहे. LPGचा 45 दिवसांचा रोलिंग स्टॉक शिल्लक आहे. नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करण्याची, घाबरून जाण्याची गरज नाही. जागतिक अस्थिरतेचा भारतावर परिणाम होऊ नये यासाठी समुद्री सुरक्षा, आर्थिक स्थिरतेला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. भारताची पुरवठा साखळी पूर्णपणे सुरक्षित असून इंधनाची टंचाई भासणार नाही, अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली. देशामध्ये यंदा 4 दिवस आधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळमध्ये जूनमध्ये पोहोचतो, पण यावर्षी तो 25 ते 27 मे याच्यामध्ये केरळच्या तटावर पोहोचणार आहे. त्यामुळे काहीसा लवकरच मान्सून दाखल होणार आहे. देशात यंदा मान्सून 4 दिवस आधी दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळमध्ये जूनमध्ये पोहोचतो, पण यावर्षी तो 25 ते 27 मे मध्ये केरळच्या तटावर पोहोचणार आहे. बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेली परिस्थिती मान्सूनला वेगात पुढे ढकलण्यास मदत करत असल्यामुळे 4 दिवस आधीच मान्सून केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
देशभरामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या ठिकाणी हीट वेव्ह सुरू आहे. नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. नीटच्या पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. पेपर लीक झाल्यानंतर नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आली. पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द करण्याचा एनटीएनं निर्णय घेतला. पेपर फुटल्यामुळे 3 मे रोजी झालेली नीटची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच पेपर फुटीच्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. नीटची ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. देशामध्ये जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांनी ही नीटची परीक्षा दिली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. देशामध्ये 42 तास आधीच पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्यामुळे पेपर फुटला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून ही परीक्षा रद्दचा निर्णय घेण्यात आलाय. नीटची परीक्षा रद्द होताच दिल्लीमध्ये काँग्रेस आक्रमक झाली. युथ काँग्रेसच्या वतीने सरकार विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं. शिक्षण मंत्रालयानुसार नीट परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्रावरच परीक्षा होणार आहे. परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत केलं जाणार. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही. गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात ना. एमपीएससी असो, नीट असो, कुठचीही स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं. कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झाला नाहीये. नीट पेपरफुटी प्रकरणाचं नाशिक कनेक्शन देखील आता समोर आलेलं आहे. 15 लाखांना प्रश्नपत्रिका विकल्याचा संशय आहे. संशयित आरोपीने 10 लाखांना पेपर घेऊन 15 लाखाला तो विकल्याचा संशय आहे. पोलिसांनी नाशिकमधून 30 वर्षीय शुभम खैरनार याला अटक केली आहे. फुटलेली प्रश्नपत्रिका इंस्टाग्रामवर लीक करण्यात आली. पोलिसांकडून नाशिकमधून 30 वर्षाच्या शुभम खैरनार याला अटक करण्यात आली आहे. अटक केलेला 30 वर्षीय संशयित आरोपी BAMSचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. संशयित आरोपी मूळचा नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहे. सुरुवातीला आरोपीने केस कापले असल्यामुळे त्याची ओळख पटली नाही. नाव, मोबाईल नंबर आणि पत्त्याच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संशयित आरोपीने पेपर इकडून तिथे देण्यासाठी मध्यस्थीची भूमिका बजावल्याचा संशय आहे. यासाठी संशयित आरोपीने 10 लाखांना पेपर घेऊन तो 15 लाखाला विकल्याचा संशय आहे. फुटलेली प्रश्नपत्रिका इंस्टाग्रामवर लीक करण्यात आली. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचं नाव वगळण्यात आल्याची चर्चा आहे. जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे, तर यादीमध्ये तांत्रिक चूक असून दुरुस्त करणार असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीतून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांची नावं नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामुळे चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात 29 एप्रिलला दिलेलं पत्र सध्या व्हायरल होत आहे. पत्रात राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासोबत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांची नावं आहेत. मात्र यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नावं राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आल्याचं यादीत दिसतंय. मात्र या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत तांत्रिक चूक झाल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत सांगितलंय. व्हायरल झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत तांत्रिक चूक आहे. यादीतील तांत्रिक चूक लवकरच दुरुस्त केली जाईल असं या ट्विटमध्ये सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. सुनेत्रा वहिनींनी पार्थने आणि जयने प्रफुल्ल पटेलांना इन्व्हॉल्व करावं की नाही आणि तटकरेंना इन्व्हॉल्व करावं, दिस इज नॉट माय सब्जेक्ट. मग तुम्ही विचारलंय तर मी आज, मॅम तुम्ही विचारलंय तर मी पण विचारून घेतो की बुवा असं कसं तुम्ही एवढ्या सिनियर माणसांना घेतलं नाही असं विचारतो. म्हणजे नॉट माय सब्जेक्ट. असंही होऊ शकते की त्यांना आस्तींमधले निखारे ओळखले असतील, घरभेदी ओळखले असतील, अजितदादाच्या संदर्भामध्ये काही त्यांच्याकडे माहिती असेल, पक्ष हडपण्यासंदर्भामध्ये जे काही प्रयत्न झाले होते, जे काही ऐकू येत होतं ते कदाचित खरं असेल. म्हणजे पाहावं लागेल. आणि अशा काही ज्या गोष्टी असेल ते आम्ही त्या मीडियामध्ये चर्चा करू इच्छित नाही.
परंतु ज्या गोष्टी पक्षांतर्गत आहेत त्याच्यावर मी चर्चा करणं, कमेंट करणं हे बरोबर नाही. लवांडे यांच्यावर डांबर टाकायला हवा होता असं लोक म्हणतायत, असं संग्राम भंडारी यांनी म्हटलंय. विकास लवांडेंवर केलेल्या शाईफिकीनंतर संग्राम भंडारी यांनी ही प्रतिक्रिया दिली. अभिनंदनाचे फोन येत असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. विकास लवांडेंना पिस्तूल दाखवलं नव्हतं असंही भंडारी यांनी म्हटलंय. विकास लवांडेंवरती शाईफेक केल्याच्या नंतर विकास लवांडे हे तुमच्यावरती थेट आरोप करतात की शाईफेकच नाही तर तुम्ही त्यांना पिस्तूल दाखवून त्यांना जीव मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला असल्याचा थेट आरोप आहे तुमच्यावरती. मी पहिल्याच दिवशी सांगितलं, ज्या दिवशी आम्ही त्याच्यावर शाई ओतली तेव्हाच सांगितलं की पिस्तूल वगैरे काही लावलेलं नाहीये, त्याची ती पात्रता सुद्धा नाहीये. त्याची जी पात्रता आहे, तो जो द्वेष पसरवत होता समाजामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, त्या द्वेषाला थांबवण्यासाठी त्याचं तोंड काळं करणं गरजेचं होतं. तेवढं आम्ही फक्त केलेलं आहे. पिस्तूलचा अर्थार्थी कुठेही संबंध नाही. नितेश राणे साहेब हे कडवट हिंदुत्ववादी नेते आणि संग्राम बापू भंडारे हा हिंदुत्ववादी कीर्तनकार आहे. मग एक हिंदुत्ववादी नेता जर एक हिंदुत्ववादी कीर्तनकाराच्या पाठीशी उभा राहत असेल, अभिनंदनाचे फोन येत आहे, मला लोक नावं ठेवताय, बापू शाही का टाकली, फक्त डांबर वाचायला पाहिजे होतं, डांबर वाचायला पाहिजे होतं, फक्त शाही का टाकली, नावं ठेवतायत लोक मला. हा हे तुमचं नेचर नाही म्हणतात बापू, हे तुम्हाला शोभलं नाही. त्याने जे केलंय पाप त्याला एवढी शिक्षा तशी पुरेशी नाहीये. पण मी पण ज्या पद्धतीनं की त्याने ज्या पद्धतीनं एक चिखलफेक केली त्या पद्धतीने आम्ही त्याचं तोंड काळं केलं, म्हणजे विचार कुठं सुटलेला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. वसंत मोरे घोड्यावर बसून आंदोलनामध्ये सहभागी झाले. मोदींनी केलेल्या आवाहनानंतर वसंत मोरे यांनी घोड्यावर बसून आंदोलन केलं आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी, अबकी बार तोंड दाबून बुक्क्यांचा मार असं अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे. खासदार अमोल कोल्हेंनी कवितेमधून मोदींवर टीका केली. निवडणुकांआधी रेवड्यांचा महापूर, नंतर लगेच आर्थिक संकटाचा सूर. वर्क फ्रॉम होम म्हणजे नोकऱ्यांची कपात, कुणी असेल जात्यात, कुणी असेल सुपात. वर्क फ्रॉम होम म्हणजे नोकऱ्यांची कपात, कुणी असेल जात्यात, कुणी असेल सुपात. 12 वर्षांचा मनमानी कारभार, आता जनतेने का सोसावा त्याचा भार. आठवा बस हुई महंगाई की मार, अब की बार. देशभक्तीच्या नावाखाली तोंड दाबून बुक्क्यांचा मार, तोंड दाबून बुक्क्यांचा मार.